राजीनाम्यावर मी उत्तर देणार नाही. राजीनाम्यावर फडणवीस आणि अजित पवार बोलतील. राजीनाम्याच्या मागणीवर धनंजय मुंडेंचं वक्तव्य. संतोष देशमुखांचं प्रकरण चिघळवत ठेवण्याचा उद्योग जयंत पाटील यांचा आरोप. तर अधिकारी मंत्री इशाऱ्यावरून काम करत असल्याचंही विधान. अजित पवार गुरुवारी बीड दौऱ्यावर. 30 जानेवारीला बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक. पालकमंत्रीपदाची सूत्र स्वीकारल्यानंतर अजित पवारांच्या उपस्थितीत बीडमध्ये होणार पहिलीच बैठक. वाल्मिक कराड काही दिवसांनी पुन्हा राजकारणात दिसेल. खासदार संजय राऊत यांचा दावा. वाल्मिकसाठी रुग्णालयातील संपूर्ण मजला खाली केल्याचाही राऊतांचा आरोप. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची सुनावणी पुढे ढकलली. पुढील सुनावणी आता 25 फेब्रुवारीला होणार. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे राज्याचं लक्ष. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ॲक्शन मोडवर. मुंबईतील शिवसेनेत मोठे फेरबदल केले जाणार. राष्ट्रवादीतील फुटीचा विधानसभेला मोठा फटका बसला. लोकशाहीच्या क्रॉस फायर कार्यक्रमात जयंत पाटलांची कबुली. फूट पडली नसती तर 70-75 पर्यंत जागा मिळाल्या असत्या. जयंत पाटलांचं विधान. ठाणे महापालिका डबघाईला गेली असताना फोडाफोडीचं राजकारण सुरू. केदार दिघेंची एकनाथ शिंदेंवर टीका. आणि मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात आता ड्रेस कोड. भारतीय पारंपरिक वेशभूषेतच मंदिरात प्रवेश मिळणार. सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडून अधिकृत पत्रक जारी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.